काल परवा सोशल मीडियावर दोन फोटो फिरत होते, जे पाहून डोकं सुन्न झालं. एका ठिकाणी बिअरचा ट्रक पलटी होतो आणि तेथे लोकांची झुंबड पडते. जो तो धावतोय, कोणी पिशवा भरतय, कोणी बॉक्स पळवतोय, जणू काय तिथे अमृताचा वर्षाव झाला. पण त्याच वेळी दुसरीकडे एका पुस्तकाने भरलेला ट्रकचा अपघात होतो. हजारो पुस्तक रस्त्यावर विखरली जातात, पण तिथे सामसूम आहे. कोणीही फिरकत नाही. उलट काही लोक त्या पुस्तकावरून गाडी चालून पुढे निघून जातात. काय दुर्दैव आहे बघा. ज्या बाटलीमुळे घरं उद्ध्वस्त होतात, ती मिळवण्यासाठी लोकांच्या उड्या पडतात आणि जी पुस्तकं आयुष्य घडवतात, ती रस्त्यावर धूळ खात पडली तर कुणाला त्याचं काहीच वाटत नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, पुस्तक वाचणारे कधीच लुटालूट करत नाही आणि लुटालूट करणारे कधीच पुस्तक वाचत नाही. कारण पुस्तकाने डोकं सुधारायला मदत होते आणि बाटलीने ते डोकं बधीर होतं. आज आपल्याला रस्त्यावर पडलेल्या बिअरच्या बाटल्या दिसतात, पण त्याच रस्त्यावर आपलं भविष्य रक्ताळलेलं आहे हे कोणालाच दिसत नाही. विचार करा, ज्या समाजात ज्ञानापेक्षा नशेकडे लोक जास्त आकर्षित होतात, त्या समाजाची प्रगती कोणत्या दिशेला जात असेल? एक वेळ अशी येईल, वाचायला पुस्तकं तर असतील, पण वाचणारे हात नसतील. कारण ते हात तेव्हा बाटल्यात पकडण्यात व्यस्त असतील. वेळ अजूनही गेलेली नाही. निवड आपली आहे. बाटली पकडून गटारात पडायचं की पुस्तक हातात घेऊन शिखरावर पोहोचायचं? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.